मित्रांनो, स्क्रीनवरची शेळी, पर्शियन कॅट, लव्ह बर्ड्स आणि वेगवेगळे रंगीत मासे पाहून तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल की निलेश आम्हाला आज कुठे घेऊन चाललाय. मित्रांनो, याचसोबत पुढे तुम्हाला ससेही पाहायला मिळणार आहेत. येस मित्रांनो, आज आपण चाललो आहोत सावर्डे या गावी, सावर्डे खोतवाडी येथे, जेथे आपण अशा एका तरुणाला भेटणार आहोत ज्याला लहानपणापासूनच प्राण्यांची खूप आवड होती. म्हणूनच त्याने 12वी नंतर इतर कुठलाही व्यावसायिक अभ्यासक्रम निवडण्यापेक्षा डिप्लोमा इन फिशरीज हा कोर्स केला आणि आपला हा पशुपक्षी पालनाचा व्यवसाय खूप डौलाने उभा केला. मित्रांनो, त्याच्या आईवडिलांचंही कौतुक, कारण की त्यांनी त्याला हे करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि आज सावर्डे या शहरामध्ये त्याचं सनशाईन ॲक्वारियम आणि हॅशरीज या नावाने खूप सुंदर असं पेट शॉप आहे. ऑक्टोबर 2025मध्ये त्याने आपल्याकडे ट्रेनिंग घेतल्यानंतर काही माद्या घेतल्या होत्या आणि आज फुल फ्लेज 4 युनिटने त्याने हे ससेपालन मोठ्या प्रमाणात करण्याचं ठरवलेलं आहे. चला तर मित्रांनो, लगेच भेटूया अनुज सावंत याला सावर्डे खोतवाडी येथून. नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोसावी. अभंगू रॅबिट फार्म या नावाने आम्ही कोकणामध्ये रॅबिट फार्मिंग करतो आणि तेच रॅबिट फार्मिंग आता आम्ही महाराष्ट्रामध्ये पसरवत आहोत. त्याच अनुषंगाने आम्ही आज आलेलो आहोत सावर्डे येथे खोतवाडी येथे राजू सावंत आणि अनुज सावंत यांच्याकडे. मित्रांनो, अनुज याने आपल्याकडे ऑक्टोबर 2025 मध्ये ट्रेनिंग घेतलं होतं आणि ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर त्याने आपल्याकडनं 6 प्राणी घेतले होते. ते प्राणी त्यांच्याकडे आणले, ते वाढवले, त्यांची पिल्लं झाली आणि त्यानंतर आज त्याने आपल्याकडनं 4 युनिट म्हणजे 30 माद्या आणि 12 नर असे प्राणी घेतलेले आहेत आणि त्याने हा त्याच्या ठिकाणी छान असा सेटअप केलेला आहे. हे त्याचं लोकेशन आहे. आम्ही लोकेशन बघितलं, खूप छान लोकेशन आहे. पाल्याची मुबलक सुविधा आहे. त्यांचे ऑलरेडी बाकीचे पण प्राणी आहेत, शेळ्या आहेत, मासे आहेत आणि बऱ्याच सारख्या गोष्टी त्यांनी इथे केलेल्या आहेत. खूप छान त्यांनी हे मेंटेन केलेलं आहे आणि आम्ही प्राण्यांच्याकडे आज घेऊन आलेलो आहोत 30 माद्या आणि 12 नर. सो आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आता. सो अनुज, हाय. हॅलो सर. हॅलो. सर जे आहेत हे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, पण त्यांची आवड, गावाबद्दलची ओढ बघून मला खूप बरं वाटलं, कारण की त्यांनी वेळात वेळ काढून हे सगळं उभारलेलं आहे आणि खूप छान उभारलेलं आहे. आपण सगळ्यात पहिल्यांदा अनुजशी बोलणार आहोत. सो अनुज, ऑक्टोबरमध्ये आपलं ट्रेनिंग झालं. ट्रेनिंग कसं वाटलं? मस्त होतं, एकदम छान होतं. तुला सगळ्या गोष्टी समजल्या? हो, समजले. ठीक आहे ना. हो. आणि तो हँड्स ऑन पण केला. मला वाटतं एक छोटा सेट आणला 6 प्राण्यांचा, त्याच्यावरती हँड्स ऑन केलं. पिल्लं पण मी बघितली, पिल्लं पण खूप छान झालेली आहेत. थोडेफार चेंजेस करायला लागतील, त्याला मी सांगणारच आहे. ते करून आता आपण त्याला हा मोठा सेटअप देत आहोत. जवळपास त्याकडे आता एक 5 युनिटचा सेटअप तयार होणार आहे. 50 प्राण्यांमध्ये 40 माद्या आणि जवळपास एक मला वाटतं 15 एक नर होतील, असा तो सेटअप आता करत आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या पट्ट्यामध्ये म्हणजे चिपळूण, सावर्डे या पट्ट्यामध्ये आपला हा आता 4था फार्म असणार आहे आणि मला खूप आनंद वाटतोय की इथली माणसं तितका इंटरेस्ट देऊन हा प्राणी वाढवण्यासाठी तयार आहे. सो सावंत सर, कसं वाटतंय? एकदम मस्त, एक्सायटेड, एकदम भारी. हा प्राणी पण तसा छान आहे. तुम्ही मला वाटतं त्याच्या आधी प्राणी खूप चांगले आहेत. येस, हेल्दी प्राणी आहेत, म्हणजे काय प्राण्यांमध्ये काही हे नाहीये. येस. प्राणी तुम्हाला आपण एकदम सिलेक्टेड प्राणी आणून दिलेले आहेत आणि शेळी पालन तुम्ही याच्या आधी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे, राईट? सो शेळ्यांनंतर तुम्ही आता सशांकडे येत आहे, तर तुम्हाला काय चेंज दिसतोय? चेंज ह्याच्यामध्ये हा इंडोर काम आहे सगळं आणि शेळ्यांमध्ये पूर्ण आउटडोर काम, म्हणजे 100% आउटडोर, 100% इंडोर. येस. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कमी मॅनपॉवर मध्ये जास्त काम, जास्त प्रॉफिट मिळू शकतं. एक्झॅक्टली. शेळ्यांमध्ये पण प्रॉफिट आहे, पण मॅनपॉवर जास्त लागते आणि त्याला काम पण म्हणजे त्या पद्धतीने. प्राणी मोठा असल्यामुळे हाताळणं सगळ्या गोष्टी. हा कसा आपला कॉम्पॅक्ट प्राणी आहे, तुम्ही व्यवस्थितपणे त्याला स्वतःच्या एका मॅनपॉवरवरती हँडल करू शकता. त्या दृष्टीने हा आपला प्राणी तसा कॉम्पॅक्ट आहे. हे समज काय म्हणतोस? ओके, तू एक्साइटेड आहेस नाही? खूप छान काम करूया आपण आणि मला छान प्रोडक्शन त्याकडनं हवंय आणि आपण हा छान ग्रो करू. ठीक आहे, एवढं थांबायचं आपल्याला मोठं करायचं. मोठं करायचं नक्की नक्की. ठीक आहे. आणि हे छान लोकेशन पण आहे आणि इथे छान होणार पण आहे. तुम्हाला मी बाकीचे शॉर्ट्स दाखवीन, त्यांची झाडं बिडं कोणती ते दाखवीन तुम्हाला. मी त्यांची शेळ्या पण दाखवीन, त्याही बघा तुम्ही. खूप छान त्यांनी ऑलरेडी प्लॅन केलेलं आहे आणि हे नक्कीच इथे ग्रो होणार आहे. ठीक आहे. सो ऑल द व्हेरी बेस्ट अनुज, ऑल द व्हेरी बेस्ट सर. ठीक आहे, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.
टेरर हा फुल एकदम गप्पा मारणार वाटतं तो. मस्त मस्त.